आजकाल आपण सगळे सक्सेस, मोटिवेशन, लीडरशिप, टाइम मॅनेजमेंट या शब्दामागे धावतो. बरोबर? आपण हजारो रुपये खर्च करून परदेशी लोकांची पुस्तके वाचतो, कॉर्पोरेट सेमिनार अटेंड करतो. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की जगातील सर्वात भारी मॅनेजमेंट आणि लीडरशिप मॉडेल हे आपल्याच मातीत आहे, 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, तर होय मित्रांनो, मी बोलतोय रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल. आपण शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त एक इतिहास म्हणून नाही पाहणार आहोत, तर आज आपण एक केस स्टडी म्हणून पाहणार आहोत. आजचा तरुण, मग तो कॉलेज असो, नोकरी शोधत असो किंवा स्वतःचा एक बिझनेस उभा करण्याची धडपड करत असो, प्रॅक्टिकल हे शिकता येईल. झिरोमधून हिरो कसं बनायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिकोड करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ संपेल पण तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा असेल आणि एका डोक्यात क्लिअर प्लॅन असेल. तर सुरुवात करूया महाराजांच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या गुणापासून, ज्याचं नाव आहे द पॉवर ऑफ क्लिअर विजन, म्हणजे स्पष्ट ध्येय. मित्रांनो, विचार करा, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा आजची मुलं करिअर काय करू किंवा इंस्टाग्रामवर काय टाकू या संदर्भात असतात, तेव्हा महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःचे रक्त सांडून स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यांना नक्की काय करायचं आहे, कोणासाठी करायचं आहे हे त्यांच्या डोक्यात अगदी क्लिअर होते. आज आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपल्याकडे टॅलेंट आहे, इंटरनेट आहे, रिसोर्स आहेत, पण विजन नाही आहे. आपल्याला जायचे कुठे हेच आपल्याला माहिती नसतं. यात मी मुद्दाम आजच्या तरुणांच्या भाषेचा क्लिअर प्रॉब्लेम, टॅलेंट, केस स्टडी वापर केलेला आहे, जेणेकरून ऐकणाऱ्याला स्वतःच्या आयुष्याशी जोडल्यासारखं वाटेल. मित्रांनो, महाराजांचा दुसरा सर्वात मोठा गुण म्हणजे टीम बिल्डिंग आणि माणसं जोडण्याची कला. आपण जेव्हा एखादा बिझनेस किंवा प्रोजेक्ट सुरू करायचा विचार करतो, तेव्हा आपण काय म्हणतो? माझ्याकडे पैसाच नाही, माझ्याकडे माणसंच नाहीत, माझ्याकडे बॅकग्राऊंड नाही आहे. पण जरा विचार करा, शिवाजी महाराजांकडे सुरुवातीला काय होते? त्यांच्याकडे कोणती मोठी कॉर्पोरेट टीम नव्हती की लाखो सैनिकांची फौज नव्हती. त्यांच्यासोबत कोण होतं? तर मावळातले साधे भोळे शेतकरी करणारे तरुण. पण महाराजांनी त्या सामान्य माणसामध्ये एक असामान्य विश्वास निर्माण केला. त्यांना फक्त पगारदार सैनिक नाही बनवलं, तर त्यांच्या स्वराज्याची वाटकरी बनवलं. आज आपण नेटवर्किंग या शब्दांवरती मोठमोठे कोर्सेस करतो, पण महाराजांचे नेटवर्किंग बघा. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद ही सगळी माणसं महाराजांसाठी हसत हसत जीव द्यायला तयार होती. का? कारण महाराजांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि त्यांच्या क्षमतेला योग्य दिशा दिली. आजच्या तरुणांनी यातून काय शिकायचं? मित्रांनो, तुमचा फ्रेंड सर्कल कसा आहे यावर तुमचं भविष्य ठरतं. तुमच्यासोबत अशी माणसं जोडा की तुम्हाला खाली खेचण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायला मदत करतील, तुमच्यातील ताकद ओळखतील. एकटा माणूस कितीही टॅलेंट असला तरी तो लढाई जिंकू शकत नाही, तुम्हाला एक टीम लागतेच. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात भारी पॉईंटकडे, तो म्हणजे क्रियाशील मॅनेजमेंट. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एखादा छोटासा प्रॉब्लेम आला, परीक्षेत कमी मार्क पडले किंवा एखादं अपयश आलं की लगेच आपण डिप्रेशनमध्ये जातो, आपण हार मानतो. पण डोळ्यासमोर तो प्रसंग आणा. अफजल खान नावाचा एक महाभयंकर संकट राज्यावर चालून आलं होतं. खान ताकदीने आणि सैन्याने, कृतज्ञतेने महाराजांपेक्षा कितीतरी पट्टीने मोठा होता. जर महाराजांनी इथे फक्त इमोशनच्या आहारी जाऊन थेट युद्ध केलं असतं तर स्वराज्य तिथेच संपलं असतं. पण महाराजांनी काय केलं? त्यांनी स्मार्ट वर्क केलं. त्यांनी रागाच्या भरात निर्णय घेतला नाही, त्यांनी शांत डोक्याने प्लॅनिंग केलं. खानाला स्वतःच्या सोयीच्या जागी म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं, त्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत केलं आणि मग योग्य वेळी त्याचा कोतळा बाहेर काढला. हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो? जगातील कोणतंही संकट, मग तो कितीही मोठा शत्रू असू दे किंवा त्याच्या आयुष्यात कितीही मोठे प्रॉब्लेम असू दे, जर तुम्ही डोकं शांत ठेवून प्रॉपर प्लॅनिंगने आणि रणनीतीने काम केलं तर तुम्ही त्या संकटाला हरवू शकता. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क कधीही जिंकतं, हे महाराजांनी 350 वर्षापूर्वी सिद्ध करून दाखवलंय. संकटाला घाबरू नका, त्याला मॅनेज करायला शिका. आणि आता शेवटचा पण आजच्या जगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अपग्रेडेशन युअर सेल्फ. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात जो स्वतःला अपग्रेड करत नाही तो मागे पडतो. महाराजांना तेव्हा समजलं होतं, त्यांना माहिती होतं की आपल्याला समुद्रकिनारे सुरक्षित ठेवायचे असतील तर फक्त जमिनीवर लढून चालणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा आरमार नेव्ही उभा केलं. सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधणे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र, हे त्यांनी ओळखलं होतं. ते काळाच्या पुढे बघणारे नेते होते. त्यांनी गनिम कावा हे तंत्र वापरलं. आजचा तरुण म्हणून आपण स्वतःला विचारायचं हवं, आपण काळासोबत स्वतःला बदलतोय का? आपण नवीन स्किल शिकतोय का? नुसता डिग्रीच्या कागदावर अवलंबून राहून चालणार नाही. तुम्हाला महाराजांसारखं आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल. नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. तर मित्रांनो,
हा होता आपल्या इतिहासातील एक वेगळ्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर एक इन्स्टिट्यूट आहे. फक्त जय शिवराय बोलून किंवा स्टेटसला ठेवून आपण महाराजांचे मावळे होऊ शकत नाही. तर जेव्हा आपण त्यांचे विचार, हे मॅनेजमेंट फंडे आपल्या खऱ्या आयुष्यात, आपल्या अभ्यासात, आपल्या करिअरमध्ये वापरू, तेव्हाच आपण खरे त्यांचे वारसेदार ठरवू. तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये महाराजांचा कोणता गुण सर्वात जास्त आवडला किंवा कोणता प्रसंग तुम्हाला जास्त प्रेरणा देतो, मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. दमदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. स्वतःवर काम करत राहा आणि पुढे जात राहा.